नमस्कार. आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या प्रोटेस्ट फॉर क्लीन एअर वॉज सीन नाऊ मस्ट बी हर्ड या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. तर आजचे जे आर्टिकल आहे ते कशाबद्दल आहे हे आपण पाहणार आहोत. आपण पाहतो की दिल्लीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे कालच्या रविवारी दिल्लीतील लोक धुक्यातही इंडिया गेटवर जमले होते आणि स्वच्छ हवेचा हक्क मिळावा म्हणून मागणी करत होते. याबद्दल हे आर्टिकल आहे. आज तुम्ही या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल. ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोटेस्ट, PROTEST. प्रोटेस्ट म्हणजे आंदोलन किंवा निषेध. सिपिया, SEPIA. सिपिया म्हणजे तपकिरी पिवळसर रंगाचा किंवा धूसर. सिटीस्केप, CITYSCAPE. सिटीस्केप म्हणजे शहराचे दृश्य किंवा नगर दृश्य. स्कायलाईन, SKYLINE. स्कायलाईन म्हणजे आकाश रेषा किंवा शहराचा आभाळाशी जोडलेला दृश्य रेषा भाग. पॉल, PALL. पॉल म्हणजे धूर किंवा काळोखाचे आच्छादन किंवा छाया. टॉक्सिक, TOXIC. टॉक्सिक म्हणजे विषारी किंवा हानिकारक. ब्रीच्ड, PREACHED. ब्रीच्ड म्हणजे ओलांडले किंवा मर्यादा पार केली. सिव्हिअर, SEVERE. सिव्हिअर म्हणजे तीव्र किंवा गंभीर. रुटीन, ROUTINE. रुटीन म्हणजे नेहमीचे किंवा दैनंदिन स्वरूपाचे. ब्रेव्ड, BRAVED. ब्रेव्ड म्हणजे धैर्याने तोंड दिले. स्मॉग, SMOG. स्मॉग म्हणजे धूर व धुक्याचे मिश्रण किंवा प्रदूषित धुके. क्लचिंग, CLUTCHING. क्लचिंग म्हणजे घट्ट पकडणे किंवा हातात धरून ठेवणे. रिझोल्यूट, RESOLUTE. रिझोल्यूट म्हणजे ठाम किंवा निश्चयी. ॲक्रिड, ACRID. ॲक्रिड म्हणजे चुरचुरीत किंवा तिखट वासाचा. स्मदर्ड म्हणजे गुदमरवले किंवा दाबून टाकले. अफर्मेशन, AFFIRMATION. अफर्मेशन म्हणजे दृढ विधान किंवा खात्रीपूर्वक सांगणे. पॅसिव्ह, PASSIVE. पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय किंवा प्रतिक्रिया न देणारे. सफर्स, SUFFERERS. सफर्स म्हणजे त्रस्त लोक किंवा पीडित. चॅरिटी, CHARITY. चॅरिटी म्हणजे दान किंवा कृपा म्हणून दिलेली काहीतरी. पार्टिझन, PARTISAN. पार्टिझन म्हणजे पक्षपाती किंवा एका बाजूचा पक्ष घेणारा. पोलरायझिंग, POLARISING. पोलरायझिंग म्हणजे विभागणारे किंवा मतभेद वाढवणारे. फॉडर म्हणजे चारा किंवा राजकीय फायदा घेण्यासाठीचा विषय. इव्हेजन, EVASION. इव्हेजन म्हणजे टाळाटाळ किंवा जबाबदारीपासून पळवाट काढणे. कॉम्प्लिसिट, COMPLICIT. कॉम्प्लिसिट म्हणजे चुकीत किंवा अपराधात सहभागी असणे. इनर्शिया, INERTIA. इनर्शिया म्हणजे निष्क्रियता किंवा गतिहीनता. रेझिग्नेशन, RESIGNATION. रेझिग्नेशन म्हणजे स्थिती स्वीकारणे किंवा हार मानणे. रेझिग्नेशन या शब्दाचा अर्थ या पॅसेजनुसार हार मानणे असा होतो. रप्चर, RUPTURE. रप्चर म्हणजे तुटणे किंवा विघटन किंवा अचानक बदल. पॅरालिसिस, PARALYSIS. पॅरालिसिस म्हणजे लकवा किंवा गतिहीनता. रिफ्रेम्स, REFRAMES. रिफ्रेम्स म्हणजे पुन्हा व्याख्या करणे किंवा नवीन दृष्टिकोनातून पाहणे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, ADMINISTRATIVE. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय किंवा प्रशासनाशी संबंधित. बिट्रेयल, BETRAYAL. बिट्रेयल म्हणजे फसवणूक किंवा विश्वासघात. नॉन नेगोशिएबल, NON. नॉन, NEGOTIABLE. नेगोशिएबल. नॉन नेगोशिएबल म्हणजे चर्चेसाठी न खुला. प्रिव्हिलेज, PRIVILEGE. प्रिव्हिलेज म्हणजे विशेष हक्क किंवा सुविधा. प्युरिफायर्स, PURIFIERS. प्युरिफायर्स म्हणजे शुद्धीकरण यंत्रे. मीन्स, MEANS. मीन्स म्हणजे साधने किंवा मार्ग. हेज, HAZE. हेज म्हणजे धुसरपणा किंवा धुरकटपणा. कमिट, COMMIT. कमिट म्हणजे बांधील राहणे किंवा वचनबद्ध होणे. सस्टेनेबल, SUSTAINABLE. सस्टेनेबल म्हणजे टिकाऊ किंवा दीर्घकाळ टिकणारे. वर्केबल, WORKABLE. वर्केबल म्हणजे व्यवहार्य किंवा प्रत्यक्ष अंमलबजावणीस योग्य. इक्वॅलिटीज, EQUALITIES. इक्वॅलिटीज म्हणजे समानता किंवा समान हक्क. रेलंटलेस, RELENTLESS. रेलंटलेस म्हणजे अखंड किंवा न थांबणारे. मॉनिटरिंग, MONITORING.
मॉनिटरिंग म्हणजे देखरेख किंवा सतत तपासणी. टर्न द टाईड म्हणजे परिस्थिती बदलली किंवा उलटफेर केला. नॅव्हिगेट NAVIGATE नॅव्हिगेट म्हणजे मार्ग काढणे किंवा सांभाळणे. कॉन्फ्लिक्टिंग CONFLICTING कॉन्फ्लिक्टिंग म्हणजे विरोधी किंवा परस्पर विरोधी. पॉप्युलर प्रोटेस्ट POPULAR पॉप्युलर PROTESTS प्रोटेस्ट. पॉप्युलर प्रोटेस्ट म्हणजे लोकांचे आंदोलन किंवा जनआंदोलन. इम्प्लिमेंटेड IMPLEMENTED इम्प्लिमेंटेड म्हणजे अंमलात आणले किंवा लागू केले. सिम्बॉलिक SYMBOLIC सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक किंवा दाखवण्यासाठीचा. अर्जन्सी URGENCY अर्जन्सी म्हणजे तातडी किंवा अत्यावश्यकता. अकाउंटेबिलिटी ACCOUNTABILITY अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी किंवा उत्तरदायित्व. फ्रेमिंग FRAMING फ्रेमिंग म्हणजे सादरीकरण किंवा मांडणी. इन्फ्लेशन INFLATION इन्फ्लेशन म्हणजे महागाई. करप्शन CORRUPTION करप्शन म्हणजे भ्रष्टाचार. अनएम्प्लॉयमेंट UNEMPLOYMENT अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी किंवा नोकरीचा अभाव. इन्स्टिट्यूशनल INSTITUTIONAL इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक किंवा संस्थेशी संबंधित. ॲपथी APATHY ॲपथी म्हणजे उदासीनता किंवा निष्काळजीपणा. रिक्लेम किंवा पुन्हा अधिकार मिळवणे. डिझर्व्ह DESERVE डिझर्व्ह म्हणजे पात्र असणे किंवा योग्य असणे. ब्रीथ BREATHE ब्रीथ म्हणजे श्वास घेणे किंवा श्वसन करणे. धन्यवाद.